शामियाना उत्तम सजवलं। आता एक काम करा, मौल्यवान चीज वस्तू खानाला सहजपणे दिसतील अशा रीतीनं समोर ठेवा। खानाची बसण्याची व्यवस्था अशा रीतीनं करा की खान हर घडी आमच्या नजरेसमोर राहायला पाहिजे। हिरोजी, तुमच्या काही सूचना? नाही राजे। संभाजी कावजी बघितलं? वय राजा। या ठिकाणी खानाची उद्या आपली भेट होणार। तुम्ही काताजी इंगळे, सूरजी कटके, कोंडाजी कंक, येसाजी कंक, विसाजी मुरंबक सगळेजण बाणाच्या टप्प्यावर उभे राहा। दिलेल्या सगळ्या सूचना नीट लक्षात ठेवा। जीवा जी राज। तुम्ही शामियान्यावर नजर ठेवून असा। ठरल्याप्रमाणे खानाचा एक अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असेल, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचं। टोळ्याची पापणी सुद्धा लावू देऊ नका। जी राज। बाकीच्यांनी इतर 10 अंगरक्षकांवर लक्ष ठेवायचं। जी राज। पंताजी काका जी। खान ठरल्या वेळेच्या अगोदरच शामियान्यात येऊन बसेल। आम्ही मात्र उशिरानच येणार। काहीही करून खानाचा संयम ढळला पाहिजे। जी राज। खान विचारेल आम्ही का आलो नाही, केव्हा येणार, त्याला शिताफीनं उत्तर द्या। पण राज, अशानं खान चिडला तर कदाचित भेट बी व्हायची नाही। खान चिडणारच नव्हे, त्याला चिडवायचंच आहे आपल्याला। पण भेट होणार नाही असं मात्र नाही। ती बाजू पंताजी काका सांभाळतील। खान शामियान्यात येणार ती एक योजना मनात ठेवूनच, कारण काहीही करून त्याला आम्हाला जिंदा किंवा मुर्दा विजापूरला न्यायचा आहे। म्हणजे खानाचा हेतू साफ आहे की तो मारायला शामियान्यात येणार। बरोबर, म्हणूनच खानाला विचलित करायचं। आमची वाट बघून बघून त्याचा संयम ढळला पाहिजे। एकदा माणसाचा संयम ढळला की माणूस हमखास चूक करतोच। पंताजी काका गडावरून उतरून आम्ही समोरच्या झाडीत उभे राहू। तिथून आम्हाला खान दिसेल अशा रीतीने त्याला शामियानात उभं करा। जी राज। खान जे जे ठरवून आला आहे त्याच्या मनाविरुद्ध घडलं पाहिजे, म्हणजे त्याची एकाग्रता भंग पावली। एकदा खानाची एकाग्रता भंग पावली की आपलं अर्ध काम झालंच म्हणून समजा। अब्बाजान, क्या सोच रहे हो? सीवा बड़ा चालाक है, इतनी आसानी से हाथ नहीं आएगा। सीवा डर गया है, फिर भी हमें यकीन नहीं। उसी के बारे में सोच रहे थे, किसको हमारे साथ रखे। हुजूर, शामियाने में मैं आपके साथ रहूंगा। तुम क्या करोगे? तुम बाहर ही ठीक हो। अपने पट्टे से तुम बहुत लोगों को मार सकते हो। रुको फाजल, सैयद बंडा सही कह रहा है। वो दुश्मन को उसके पट्टे से दूर से ही मार सकता है। अगर सीवा ने कुछ गड़बड़ करने की कोशिश की तो वहीं पर उसे मार डालो सैयद। जी हुजूर। फिर? और फिर आगे क्या? नहीं मतलब आपने सिवा को गिरफ्तार कर लिया, तो फिर आगे? सीवा को लेकर 5000 की फौज के साथ हम बीजापुर लौट जाएंगे और तुम बाकी बची फौज लेकर राजगढ़ को घेर लेना। ज्या ज्या ठिकाणी खानाच्या सैन्याचा रयतेस उपसर्ग पोहोचेल त्या त्या ठिकाणच्या सर्वांना आपल्या गडावरील सुरक्षित जागेत हलवा। घाई करा, परंतु घाईत शिस्त मोडू नका आणि यातील गुप्तताही ठेवा। या तुम्ही। जी। बोला पुतळाबाई, काय येणं केलं सोयराबाई? साहेब, उद्या अखंड अनुष्ठान करण्याचा विचार आहे।
असं अनुष्ठानात पूजापाठात आपण ऐन वेळी अडकून राहिलो म्हणून देवगिरी संपली, विजापूरचं साम्राज्य संपलं, सोरटी सोमनाथ 16 वेळा लुटलं गेलं. पळी पंचत्रानं काही होत नाही, तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे, म्हणून जेवढाच तेवढा ठीक आहे. परंतु तलवारीच्या धारेशिवाय यश नाही, स्थैर्य नाही. लढल्याशिवाय, जोखीम उचलल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. परंतु आऊसाहेब, वाई जवळच्या ओझरडे गावात यज्ञ केला गेला खान जिंकावा म्हणून. तिकडे लक्ष देऊ नका. युद्धाच्या काळात घरातला माणूस बाहेर पडला की आपण चौकस जागृत राहायचं. आम्ही पुन्हा सांगतो, योद्ध्याचं बळ हे बुद्धीचं, शौर्याचं बळ असतं. त्या संयमाची, एकाग्रतेची गरज असते. विजयी होण्यासाठी त्यास आशीर्वादाची नाही, तर आपल्या माणसांच्या विश्वासाची, पाठबळाची, निष्ठेची गरज असते. कधी कधी देवावरचा विश्वास हा सैनिकांच्या तलवारीत उतरवता आला पाहिजे, जे राजेंनी केलंय. तेव्हा अनुष्ठानाचा विचार मनातून काढून टाका. राजे विजयी होणार त्याची खात्री बाळगा. हो आऊसाहेब. आणि जर का राजे पराभूत झालेच तर लढण्याची तयारी ठेवा. विसाजी, पहिला वार आम्ही करणार नाही हे निश्चित. परंतु खानानं वार केला तर त्याला सोडणारही नाही. खान काय विचार करेल आणि कशा पद्धतीनं वार करेल याचा अंदाज यायला हवा. राजे, वार तर येणारच, तो येऊ द्या. पण आपण चवळीच्या शेंगेसारखं लवलं तरी पाहिजे, नाहीतर पाखरासारखं उसळलं तरी पाहिजे. विसाजी, करा वार. अजून किती गाड्या खालती आहेत? अजून 80 बैलगाड्या पायथ्याशी आहेत त्या. बर. पंत, किती दारू गोळा वरती आलाय ते बघून घ्या. हो, जरा बघून सांगा. जी. पंत, अजून लगबग सुरूच आहे का? जी, जेवढं करता येईल तेवढं करायचं. खानाचा काही भरोसा देता येत नाही. हो, तो घातकी आहे. म्हणजे भेटायचं म्हणतोय, पण नक्की काय करेल ते सांगता येत नाही. खरंय शामराज पंत, म्हणूनच गाफील राहायचं नाही. राजे तर झोपेतही गाफील नसतात. ते झालंच, पण आपण उद्याचा विचार आज करतोय, राजे त्याच्याही पुढचा विचार करतात. तो आपलाच गुण त्यांनी उचललाय. आता एक करायचं, खानाच्या भेटीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं. प्रतापगडावर जे जे घडेल त्याची आम्हा सतत खबर मिळायला हवी. जी आऊसाहेब. आजची रात्र जास्त महत्वाची आहे. उद्याच्या भेटीत खान कदाचित राजेंना गर्क ठेवून अचानक हल्ला करू शकतो. प्रतापगडावर आणि राजगडावर. म्हणूनच राजगड जागता ठेवा आणि जेवढा दारू गोळा, साधन सामुग्री गडावर आणता येईल तेवढी आणा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही, एकदाच येते. त्यामुळे नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येकानं चोख पार पाडा. आज रात्री काही अरबट चरबट खाऊ नका. उद्याचा दिवस महत्वाचा आहे. आजच तुम्हाला नेमून दिलेल्या जागेवर पोहोचायचं आणि उद्या दुपारपर्यंत एकाच जागेवर कडे कपारी झाडाच्या बुंध्यात लपून बसायचं.
जी ही काळ रात्र आहे असं समजा. उद्या आपल्याला आदिलशाही निशाणावरचा अभद्र चांद पुसून टाकायचा आहे आणि स्वराज्याची प्रतिपदेची चंद्रकोर नव्या आकाशात स्थापन करायची आहे. वैराज खान स्वतः काळ आहे. हा काळ झडप घालणारा आणि आम्ही त्याच्या पुढ्यात स्वतः उभे असू. पण कुणीही आमच्या काळजीत राहू नका. आई भवानीची अपरंपार माया आमच्या पाठीशी. पण तरीही अफजल खानाच्या अंगात कुठला पीर आलाच आणि त्यानं भेटीचा नियम मोडला तर इशारत होईल. ही इशारत म्हणजे खान चुकीचं वागला असंच समजा. आणि तबा धरून बसलेले तुम्ही सगळे आई भवानीचे वाघ जाळीतून उठा आणि जावळीत आलेल्या गनिमावर तुटून पडा. झुंजारराव मरळ, सुभानजी इंगळे, पिलाजीराव बेलदार, अत्रे, देवकाते, सरदार नलावडे यांची घाईत भेट झाली नाही. त्यांना निरोप द्या. जाण्यापूर्वी भेटण्यास सांगा. सांगतो राज. कुणाच्याही मनात शंका असण्याचं काहीही कारण नाही. उद्या मध्यान्नीला आम्ही शामियान्यात खानाच्या भेटीसाठी असू. या आपण. राज, आता जगलो वाचलो तर पुन्हा. तानाजीराव, तुम्ही जगणार आणि वाचणार सुद्धा. आई भवानीचे वाघ आहात तुम्ही सगळे. तुमच्या प्रत्येकाच्या तलवारीत ती अंश रूपाने आहे. हर 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 पंताजी काका. जी राज. आमचं एक काम करा. आज्ञा राजे. तुम्ही आता खानाला भेटा. त्या क्षणापासून ही काका पुतण्याची गळा भेट आहे. गळा भेट घ्या. गळा भेट घेतली म्हणजे सगळं मोकळं होईल. सतत सतत गळा भेट या शब्दाची लेझीम खानासमोर नाचवा. त्याने काय होईल? त्यानेच तर होईल. सतत गळा भेट हा शब्द खानाच्या कानावर आदळल्यामुळं तो त्याच्या मनाचा ताबा घेईल आणि आम्ही समोर येताच खान आमची गळा भेट घेईल. गळा भेट झाली मग? मग बघालच. अब इंतजार खत्म होगा. उस सीवा का सर और उस जीजाबाई का गुरूर इस भाले की नोक पर होगा. भेटीच्या दुसऱ्या दिवशी फाझल खान राजगडावर चालून येणार आहे. आम्ही ते गृहीत धरलंच आहे. परंतु आम्ही सांगितलेल्या गोष्टी बहिर्जींना कळव. जी आऊसाहेब, येतो आम्ही. आऊसाहेब, काय झालं? काही बातमी आली का? खबरा ह्या येणारच. तुम्ही थाळा घेतलात? हो आऊसाहेब. म्हणजे आज लवकर आटपलं. जी, ती बाई कोण होती? शंभूराजे झोपले? हो आऊसाहेब, ते आमच्या दालनात आहेत. झोपलेत ते. आऊसाहेब, उद्या राजांची योजना काय असणार आहे? योजना काय? गळाभेट हीच योजना. फक्त गळाभेट? हो, परंतु अशी गळाभेट ज्या भेटीकडे तमाम हिंदुस्थानाचं लक्ष आहे. आग्र्याहून औरंगजेब बघणार, सुरतेहून टोपीकर, गोव्याहून फिरंगीचं ध्यान असणार, जंजिराचा हबशी
दक्षिणेचे राजे, सिलोनचा राजा, इराणचा शहा, एवढंच काय, आज बडी बेगम झोपणार नाही. तिच्या महालातले शमादाणे विझणार नाहीत. आणखी एका महत्वाच्या व्यक्तीस आज झोप लागणार नाही. कोण? आमचे महाराज साहेब. खानाच्या छावणीत काही हालचाल? सामसूम दिसतंय या. परंतु आतून हालचाली असतील. लक्ष ठेव. प्रत्येक खबर देत जा आणि 2 घास खाऊन मग निघ. जी. सतत सतत गळाभेट या शब्दाची लेझीम खानासमोर नाचवा. त्याने काय होईल? सतत गळाभेट हा शब्द खानाच्या कानावर आदळल्यामुळे तो त्याच्या मनाचा ताबा घेईल आणि आम्ही समोर येताच खान आमची गळाभेट घेईल. गळाभेट. आऊसाहेब, भेट झाली की इशारत होईल ना? हो. मग राजे जिंकलेले आपल्याला कसं कळेल? कळेल. आम्ही तशी व्यवस्था केली आहे. चिंता करू नका. आऊसाहेब, दिवस जसा वर चाललाय तशी काळजी वाटणारच. पाहिलं वेळ कशी पुढं पुढं चाललीये. मला तर वाटतंय काळ पुढं सरकतच नाहीये. आऊसाहेब, काय करत असतील राजे? राजे तयार होत असतील.
राम दस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, गुंबद भी से किए, गुंबद भी से किए, गुंबद भी से किए। हर जो आनंद पर, दर्द जो भुजंग पर, कौरव के अंग पर, भारत जो पे किए, आज जो विहंग पर, सिर जो पतंग पर, बेच चतुरंग पर, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी। आऊसाहेब, राजे निघाले असतील का आता? नाही, ते घाई करणार नाहीत. राजे तयार झाल्यानंतर एकाग्रतेने बसले असतील. हर जो आनंद पर, दर्द जो भुजंग पर, कौरव के अंग पर, भारत जो पे किए, आज जो विहंग पर, सिर जो पतंग पर, बेच चतुरंग पर, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए, सिद्धार्थ देखिए। सब लोग तैयार? हुजूर। जैसे ही सिवा मुलाकात के लिए आएगा हम उसे लेकर आएंगे। लेकिन अब्बू जान, हम उसे लेकर कैसे आएंगे? जिंदा या मुर्दा? घसीटते हुए लाऊंगा। ताकत का दूसरा नाम अफजल खान। इंशाअल्लाह। आइए गोपीनाथ पंत, आइए। आदाब खान हुजूर। आपली सर्व तयारी झाली असेल तर आपण निघायचे का? अहो, आरामाचे ठिकाण आपली वाट पाहत आहे. मतलब? शामियाना. अहो, राजेंनी खास शाही शामियाना आपल्यासाठी तयार केलाय. वाह, बहुत खूब. चलिए, हिम्मत बहादुर, जंग बहादुर अफजल खान की भेटीची वेळ समीप आली. मग आता? आता राजे तयार होऊन बाहेर येतील. माझ्या 12 मावळातील बहादरांनो, दख्खनच्या पठारावरच्या मर्दगड्या हो, एवढा मोठा आटापिटा, एवढी धावपळ कुठल्याही मोठेपणासाठी नाही की राजेपण मिरवण्यासाठी नाही, तर रायरेश्वराच्या रावळात जो हुंकार उमटला, जो देवबोल घुमला, त्यासाठी आहे. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे, आणि या स्वराज्याचे मालक तुम्ही आहात बळीवंतांनो, तुम्ही. तो रायरेश्वर बोलला, शिखर शिंगणापूरचा महादेव म्हणाला, ती तुळजापूरची जगदंबा कुजबुजली. जा जा, तू निर्धास्तपणे पुढे चाल. तुझं मनोरथ आम्ही पुरवतो. तुझ्या मुलखात ऐकू येणारा माता मावल्यांचा गहिवर पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. पुन्हा कधीही शेती मळी लुटली जाणार नाही. तुझा प्रत्येक मावळा हा रुद्र आहे, रुद्र. त्यामुळे चिंता करू नकोस. गड्यांनो, आमच्या महाराज साहेबांनी आणि आऊ साहेबांनी लावलेल्या या येवल्याच्या रोपट्याला, या स्वराज्याला तुमच्या सगळ्यांच्या साथीनं रक्ताचं सिंचन करून आम्ही जपलंय, जोपासलंय, वाढवलंय. आपल्याला कोणतीही बादशाहत नको, गादी नको, सिंहासन नको, धन दौलत नको. आपल्याला हवी फक्त आपली अस्मिता. आपल्याला हवं आपल्या शेतकऱ्यांचं, आपल्या कष्टकऱ्यांचं सुख. आम्हाला लहानपणापासून आऊसाहेब सांगत आल्यात कसं असावं स्वराज्य, कशी असावीत स्वराज्यातली घरं. मूठभर रुसणं, रागावणं आणि मुठी भरभरून हसणं, हसवणं. चुलीवरच्या दुधाऐवजी आनंद ओसंडून व्हावा आणि सभ्यतेची शीळ सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमावी. आणि हेच आदिलशाहीला अजिबात नकोय. त्यांना हवी आहे आपली आबरू, त्यांना हवं आहे आपलं शील. आणि हे सगळं आपण जीवाची बाजी लावून राखतो, म्हणून विडे उचलून येतात हजारोंच्या संख्येनं आम्हाला चिरडण्यासाठी. आमच्या सारख्या स्वराज्याचा विचार करणाऱ्याला चिरडण्यासाठी.
85 हत्ती, 40 सरदार, 40,000ची फौज. पण आमचा हेतू स्वच्छ आहे. आऊसाहेबांच्या डोळ्यातल्या काळ्या शार बुबुळासारखा स्वच्छ, नितळ, निर्मळ. त्यामुळे आमचं काहीही बरं वाईट झालं तरी तुमच्यापैकी कोणीही कच न खाता स्वराज्यावर निष्ठा ठेवून शर्थीनं आणि सचोटीनं हे स्वराज्य चालवावं. आमच्या आऊसाहेबांच्या आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादानं आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीनं हा स्वराज्याचा रथ आम्ही इथवर आणलाय. त्याला खीळ बसू देऊ नका. गनिमाला साफ बुडवा. आजवर जे बुडायचे ते पाण्यात बुडाले, परंतु आज गनीम जावळीच्या रानात बुडेल. आपल्याला विजापूरच्या गोल घुमटाचा घुमत पाडायचाच आहे. आदिलशाहीचा कळस मोडायचाच आहे. आमची चिंता करू नका. आम्ही आहोत अथवा नाही, परंतु स्वराज्य आहे ते राखा. आऊसाहेबांच्या सल्ल्यानं आणि शंभूराजांच्या नावानं हे स्वराज्य चालवा. स्वराज्याचा विचार आसमंताला भिडवा. हर 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 हर. खान अर्ध्या रस्त्यात पोचला असेल. हे जगदंबे, खानाच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज पंताजी काका घेत असतील. अंदाज निघेल? शेवटच्या क्षणापर्यंत नाही, कारण खान पक्का मुरब्बी धूर्त आहे. रुको रुको रुको, आगे रास्ता बहुत खराब है, धीरे जाना होगा. वाट बरोबर नाहीये, सावकाश जायला लागेल. कितनी दूरी पर है ये तंबू? बस पास ही में है. पंत, तुम्हारे राजे निकले की नहीं? हो हो, निघालेच असतील. अहो, पहिलीच गळाभेट आहे ना ही. त्यातून सबंध हिंदुस्थानचं लक्ष या गळाभेटीवर आहे. त्यामुळे मध्यान्नाची जी वेळ ठरलेली आहे ती वेळ काही राजे टाळणार नाही. टाळू नकाच म्हणावं, कारण खान साहेब मोठी आसामी आहे. राजे जर त्यांच्या कृपेस पात्र ठरले तर शपथ सांगतो त्यांची तकदीर बदलून जाईल. आणि मग त्यांना अशी लूटपाट करण्याची गरजच भासणार नाही. प्रश्नच नाही. चलो कारो भगाओ पालखी, चलो जल्दी. राजेंनी गड उतरायला सुरुवात केली असेल. आऊ, सोबत कोणीतरी असेल ना? सोबत असतील 10 अंगरक्षक आणि हिरोजींबरोबर 150 मावळा असेल. हिरोजींना कुठं लपायचं हे अंतिम राजे सांगतील. तोपर्यंत खानाची पालखी जवळ आली असेल. आऊसाहेब, पण मग हिरोजींना अगोदरच सूचना का नाही दिल्या? त्या मुद्दाम नाही दिल्या. राजेंची ती पद्धत आहे. एकाचं काम दुसऱ्याच ठाऊक नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याच ठाऊक नाही, परंतु सर्वांचं काम एकत्रित झालं की एकसंध योजना दिसते. पण त्याने काय होतं? एक गोष्ट होते, योजना यशस्वी होते. आऊसाहेब, राजे आले असतील गडाखाली? हो. हिरोजी, इथून आम्ही तुमच्या नजरेच्या टप्प्यात असू. शामियान्यात गेल्यानंतर मात्र तुम्हाला दिसणार नाही. आम्ही शामियान्यात गेल्याबरोबर तुम्ही हळूहळू पुढे निघा. पण दक्षता घ्या, खानाच्या अंगरक्षकांना तुम्ही दिसता कामा नये. काम फत्ते होताच पंताजी रणशिंग वाजवतील आणि त्या क्षणी आपल्या अंगरक्षकांनी हर हर महादेवची गर्जना करत हल्ला करायचा.
आणि एक, काहीही झालं तरी खान चावळीतून जिवंत माघारी जाता कामा नये. जी राजे. राज, खाना आला. राज, खान शामियान्यात पोचला. आता तुम्ही आला म्हणल्यावर तू खुशीतच असणार. हिरोजी खुशीत तर आहे तो, पण त्याला अस्वस्थ झालेला बघायचा आहे आम्हाला. म्हणजे राज काय मनसुबा? आमची वाट बघून बघून खानाचा संयम तुटला पाहिजे, अस्वस्थ होऊन चिडला पाहिजे तो. या हुजूर, हा सय्यद बंडा शामियानात कसा? त्याला आधी बाहेर जायला सांग. क्या हुआ पण? गुस्ताखी माफ हो हुजूर, पण या सय्यद बंडाला आधी बाहेर जायला सांगा. कारण आपल्या गळाभेटीची जी कलमं आहेत, ज्या शर्ती ठरल्यात, त्यात हे नाही. शर्त बदल दी हमने, ऐसा समझो. कब? कधी बदलली? अभी. कोई ऐतराज? नाही, ऐतराज नाही. ठीक आहे. म्हणजे सय्यद बंडाला पण आपली गळाभेट पाहायची आहे तर. जी हाँ. ठीक आहे, हरकत नाही. पण राजांना तसं कळवावं लागेल. जाओ, बताओ, लेकिन कब आएगा सीवा? येतच असतील. तोपर्यंत आपण हा शामियाना तर पहा. या. वाह, लाजवाब. कितना आलीशान है ये शामियाना. ये सोने चांदी के बर्तन, ये कीमती कालीनों के अलावा ये फानूस, ये कीमती बिछायत, पूरा शाही दरबार लगता है. इतना कीमती आसवाब तो आदिल शाही दरबार में भी मौजूद नहीं है. कहां से आई सीवा के पास इतनी दौलत? अजी खान हुजूर, ये तो सब आपका ही तो है. आप ही के साथ जाने वाला है बीजापुर. फक्त गळा भेटीचा अवकाश. वाह, बहुत खूब. इंशाअल्लाह. आऊसाहेब, भेटीची वेळ जवळ आली. आता होईल खानाची भेट? नाही, भेट एवढ्या लवकर होणार नाही. म्हणजे राजे जाणार नाहीत? जातील ना. खानाचा संयम सुटेल आणि राजे शामियानाची वाट चालू लागतील. असं का? कारण संयम सुटलेला मनुष्य रागवतो. रागवलेला माणूस त्याने मनात आखलेल्या योजना विसरतो, चिडतो आणि संतुलन गमावून बसतो. मग राजे केव्हा जातील खानाला भेटायला? त्यांची खात्री पटेल तेव्हाच राजे त्यांच्या गुप्त जागेतून बाहेर येतील. कब आएगा शिवा? पंत कधी येणार आहेत शिवाजी राजे? येतील येतील. अहो धीर धरा. धीर किती धरावा? अहो पंत, खरं तर शिवाजीने एक प्रहर आधीच शामियानात यायला हवं होतं.
त्यानेच खान साहेबांचं आगत स्वागत करायला हवं होतं. बरोबर है. तो फिर कहाँ है सिवा? अब तक क्यों नहीं आया? हुजूर, भीती, आपल्या समोर यायची भीती वाटत असेल त्यांना, त्यामुळे पाय उचलत नसतील. पण येतीलच. आणि एकदा का ते आले आणि गळा भेट झाली की झाले काम. हाँ हाँ, गले लगाएंगे, लेकिन आना तो चाहिए सिवा. मी निरोप पाठवलाय, निघालेच असते. खानाचा संयम सुटलेला दिसतोय. वैराज, पंताजींशी काहीतरी बोलतोय तो. कदाचित आमची चौकशी, आम्ही कधी येणार किंवा का आलो नाही. होय राजा. मग आता जल्दी बुलाओ. खान चिडला. हमारे इंतजार की इंतहा हो गई है. आवाज इथपर्यंत ऐकू येतो. निघायचं का मग? होय, वेळ झाली. हमने जिंदगी में कभी किसी का इंतजार नहीं किया, लेकिन यहाँ सब्र का फल मीठा होता है हुजूर. वो तो है ही, लेकिन अब बर्दाश्त के बाहर है. बुलाओ जल्दी सिवा को. पंत, नतीजा बरा होणार नाही, कारण मला यामध्ये काहीतरी वेगळीच चाल दिसून येते. अहो, कसली चाल पंत? एकदा का गळा भेट झाली की तुमच्या आमच्या मनातल्या शंका दूर होतील. राजे येतच असते. सगळ्यांनी सावध असा. जी राजा. संभाजीराव, काहीही झालं तरी खान जावळीतून जिवंत माघारी जाता कामा नये. जी राजा. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नीट ध्यानात ठेवा. कोणताही कसूर होऊ देऊ नका. एकाचा कसूर, एकाची चूक आपल्या सगळ्यांना भोवेल. सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पालन करा. जीवा. जी राज. खान एक चाल जास्त खेळला. म्हणजे ध्यानात नाही आलं. शामियाना खानाबरोबर सय्यद बंडा आहे. राज, तो सय्यद बंडा लय चालाक आणि खुंकार माणूस आहे. मग जर तो आत आहे तर मी बी आत येणार तुमच्यावर. नाही जीवा, जे आणि जेवढं ठरलंय ते आणि तेवढंच करायचं. ठरलेल्या योजनेत कोणताही बदल होणार नाही. क्या हुआ? रुक क्यों गया सिवा? आप रुक गए? हाँ, जाओ देखो. जी जी खान हुजूर. राजे, बरं झालं थांबलात. मतलब? शामियानात सय्यद बंडा आहे. त्याला पाहिला म्हणूनच थांबलो आम्ही. पंताजी काका, काहीही झालं तरी सय्यद बंडाला शामियानाच्या बाहेर काढा. मी खानाला तेच म्हणालो, तर म्हणतो तुमचा राजा येऊ दे, मग त्याला बाहेर काढतो. खानाला सांगा, राजांना सय्यद बंडाचं भय वाटतं. तो शामियानात थांबला तर राजे कदाचित भेटीला येणार नाही. आणि एक गळा भेट खानाच्या मनावर बिंबवा. गळा भेट. जी राजा. खान हुजूर. क्या हुआ? रुक क्यों गया? क्यों नहीं आता सिवा? येतीलच, पण ते थोडे घाबरतायत. किसको? सय्यद बंडा को. त्यांना तेवढं दूर कर. नहीं, मैं यही रुकूंगा, कहीं नहीं जाऊंगा. पहा, ठरवा. कारण एवढं मिन्नतवारी करून त्यांना मी इथे आणलंय. उगाच एवढ्या छोट्या गोष्टीसाठी राजे घाबरून पुन्हा गडावरती निघून जातील.
क्या? अहो राजे किती डरपोक आहेत हे माहित आहे ना आपल्याला. शिवाय आपल्या अटीत सय्यद बंडा शामियानात नव्हताच. तेव्हा राजेंचं बरोबर आहे. आणि असं असेल तर मग कशी होणार आपली गळाभेट? सैयद जी, सिवा मुश्किल से इतने पास आया है. वापिस गया तो नौबत आएगी. तुम बाहर खड़े रहो. लेकिन हुजूर, समझने की कोशिश करो सैयद बंडा. बस कुछ देर की तो बात है. समझो सिवा हाथ ही आया है. हम मंजिल के बिल्कुल सामने खड़े हैं. जाओ सैयद बंडा जाओ. जी हुजूर. आऊसाहेब, बोला. आता आता काय? आता भेट होईल. भेट होईल? भेट झाल्यानंतर काय होईल? आऊसाहेब सांगा ना काय होईल? ते फक्त राजेंना आणि अफजल खानालाच ठाऊक. जगदंब.